फार्मसी कंप्लीट झाली, पण काय तुम्ही सेंट्रल रजिस्ट्रेशन केलंय का? जर नाही तर तुम्ही फ्युचरच्या खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिस करत आहात. आजच्या ह्या विश्लेषणात आपण याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. फार्मसीची पदवी तर आपण सगळेच मेहनतीने पूर्ण करतो, पण केवळ एका सेंट्रल रजिस्ट्रेशन अभावी आपल्या हातातून मोठ्या संधी जाऊ नयेत यासाठी PCIच्या या नवीन 2026च्या गाईडलाईन समजून घेणं अगदी मस्ट आहे. बऱ्याचदा मनात हा प्रश्न येतो, फार्मसीची डिग्री तर पूर्ण झाली, आता पुढे काय? मित्रांनो, एका आधुनिक फार्मासिस्टच्या प्रवासाची ही तर फक्त सुरुवात आहे. डिग्री हातात पडली की आपला खरा प्रोफेशनल प्रवास सुरू होतो आणि या प्रवासातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे स्वतःची एक अधिकृत नॅशनल ओळख निर्माण करणं. आता ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर राज्याचं रजिस्ट्रेशन नंबर मिळवणं हेच आपलं अंतिम ध्येय असायचं. तुम्ही कुठल्याही सरकारी नोकरीच्या जाहिरातीत पाहिलं असेल, तिथे एकच प्रमुख अट लिहिलेली असते: फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत फार्मासिस्ट. मग ते महाराष्ट्र असो, गुजरात असो किंवा उत्तर प्रदेश, राज्यस्तरावर रजिस्ट्रेशन करणं हीच वर्षानुवर्षे चालत आलेली आपली पारंपरिक पद्धत होती. पण आता या प्रक्रियेत एक खूप मोठा बदल झालाय, तो म्हणजे मध्यवर्ती नोंदणी किंवा सेंट्रल रजिस्ट्रेशन. तर हे सेंट्रल फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन नक्की आहे तरी काय? हा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा म्हणजे PCIचा एक अगदी नवीन नॅशनल डेटाबेस आहे आणि 2026च्या सुधारित पोर्टलनुसार हे रजिस्ट्रेशन आता केवळ एक ऑप्शन राहिलेलं नाही, तर ती आजच्या पदवीधरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य अशी गरज बनली आहे. या एकाच मंचावर संपूर्ण भारतातील फार्मासिस्ट आता एकत्र जोडले जात आहेत. आता आपण बघूया राज्य आणि मध्यवर्ती प्रणाली म्हणजे स्टेट विरुद्ध सेंट्रल सिस्टम यामध्ये नक्की फरक काय आहे. सोपं करून सांगायचं तर स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करणं ही आपली पहिली पायरी आहे, पण तिची व्हॅलिडिटी फक्त त्या राज्यापुरतीच मर्यादित असते. या उलट मध्यवर्ती PCI पोर्टल हा एक मोठा नॅशनल डेटाबेस आहे. म्हणजे तुमची प्रोफेशनल प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण भारतात तुमची एक युनिफाईड ओळख निर्माण करण्यासाठी या सेंट्रल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं हे तुमचं फायनल डेस्टिनेशन आहे. चला तर मग आता या डिजिफार्मा पोर्टलवर नोंदणी करण्याचे नेमके टप्पे काय आहेत ते जाणून घेऊया. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस एका रोडमॅपसारखी अगदी सुटसुटीत आहे. सर्वात आधी तुम्हाला PCI.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यावर डिजिफार्मा हे पोर्टल ओपन करा. त्यानंतर फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राज्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपलोड करून फायनली फॉर्म सबमिट करायचा आहे. इथे एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. रजिस्ट्रेशन करताना काही चुका टाळणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, पासवर्ड एकदाच तयार होतो, त्यामुळे तो काळजीपूर्वक बनवा. फॉर्ममधील सर्व मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य माहिती भरणं मस्ट आहे आणि सर्वात जास्त चुका होतात त्या डॉक्युमेंट्स अपलोड करताना. राज्य फार्मसी प्रमाणपत्राची अगदी योग्य ती PDF फाईलच इथे अपलोड करायची आहे, कारण चुकीचे डॉक्युमेंट्स दिले तर व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये खूप मोठा विलंब होऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट अशी की फक्त फॉर्म सबमिट करून तुमचं काम संपत नाही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचंय. तिथे तुमचं एज्युकेशन, सध्याचा जॉब, तुम्हाला येत असलेल्या भाषा आणि तुमचा पत्ता या सगळ्या गोष्टी डॅशबोर्डवर अगदी व्यवस्थित अपडेट करायच्या आहेत. यामुळे तुमची एक एकदम प्रोफेशनल अशी प्रोफाईल तयार होते. पुढचा टप्पा आहे आपली ही राष्ट्रीय ओळख निश्चित करण्याचा. आणि हा आहे आपल्या या पूर्ण प्रवासाचा रिझल्ट. PCI डिजिटल ID कार्ड 2026 मधला हा एक सर्वात मोठा गेम चेंजर अपडेट आहे. हे एक अधिकृत असं डाउनलोड करता येण्याजोगं नॅशनल कार्ड आहे. यावर फार्मसिस्टची सगळी माहिती आणि थेट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा अधिकृत शिक्का असतो. हे कार्ड म्हणजे तुम्ही भारतातील कुठेही सहज व्हेरीफाय होऊ शकणारे एक मान्यताप्राप्त फार्मसिस्ट आहात याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे सगळं का करायचं? तर या कार्डचे फायदे जबरदस्त आहेत. यामुळे तुम्हाला संपूर्ण देशभरात एकच नॅशनल आयडेंटिटी मिळते. भविष्यात जर तुम्हाला एम्समधील परीक्षा द्यायची असेल, रेल्वे फार्मासिस्ट पदांसाठी अप्लाय करायचं असेल किंवा अगदी ड्रग इन्स्पेक्टर सारख्या टॉप गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करायचं असेल, तर हा युनिफाईड डेटाबेस आणि हे ID कार्ड तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक असणार आहे. मग आता विचार करा, जर हे सेंट्रल रजिस्ट्रेशन केलंच नाही तर 2026 मध्ये गव्हर्नमेंट जॉब्सच्या या सुवर्ण संधी तुमच्या हातून निसटतील का? तर याचं उत्तर आहे होय, नक्कीच. म्हणूनच आत्ताच तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा आणि आपलं फ्युचर सिक्युअर करा. अशाच आणखीन महत्त्वाच्या फार्मसी अपडेट्ससाठी फॉलो नक्की करा.